पुढे जाऊया। बांधकाम व्यावसायिकाकडून 4 लाख रुपयांची लाच घेताना मागील सप्टेंबर महिन्यामध्ये रंगेहात पकडण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदमने त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 297% अधिक संपत्ती संपादित केल्याचं चौकशीमध्ये उघडकीस आलेलं आहे। यानुसार मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश कदम याच्या विरोधामध्ये उल्वे पोलीस ठाण्यामध्ये अपसंपदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। विश्वनाथ सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विश्वनाथ, काय अधिकची माहिती समोर येते? कारण जी मालमत्ता आहे त्यामध्ये विरोधाभास जाणवतोय। निश्चितच हे प्रकरण खूप गाजलं होतं। सध्या हे पोलीस ऑफिसर नवी मुंबईतच कार्यरत आहेत, पुन्हा जॉईन झालेले आहेत। ही मोठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल आणि या अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या आणि बोललं जात आहे की मोठ्या प्रमाणात एक खुलेआमपणे ह्या अधिकाऱ्याकडून अशा पद्धतीने व्यावसायिकाकडून उकळलं जात होतं, त्या तक्रारी येत होत्या। साधारण 4 लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी हा गुन्हा होता आणि त्या अधिकाऱ्याविरोधात सोमवारी उल्वे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। कारण उल्वे परिसरात ते राहायला होते आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे नेरूळ नवी मुंबईतील NRA पोलीस ठाणे यात ते सिनियर पीआय म्हणून कार्यरत होते। त्यामुळे त्यावेळेला हे प्रकरण एवढं गाजलं होतं की या अधिकाऱ्याला आता सस्पेंडच कायमस्वरूपी कामावरून काढून टाकतील अशी शक्यता होती। मात्र पुन्हा अधिकारी हा रुजू झाल्याचं समजतंय। त्यामुळे एकूणच अधिक यापुढे आता काय निष्पन्न होते ते पाहावं लागेल। निश्चित धन्यवाद विश्वनाथ या सगळ्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची एक बातमी समोर येते ती म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक संघटना माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावरती शेणफेक करणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी घराला बंदोबस्त वाढवलेला आहे। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरती भ्रष्ट कारभाराचे आरोप केलेले होते। पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक संघटना माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावरती शेणफेक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर घराला जो आहे तो बंदोबस्त वाढवण्यात आलेला। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सिद्धार्थ, काय अधिकची माहिती आहे? संजय शिरसाट यांच्या विरोधात गेल्या 8 ते 10 दिवसापासून माजी खासदार इम्तियाज जलील आणि MIMचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी गेल्या 10 दिवसात अनेक आरोप जे आहेत संजय शिरसाट पालकमंत्री यांच्यावर केलेले आहेत। त्यांच्या हॉटेल खरेदीचं प्रकरण असेल किंवा MIDC मध्ये जमीन खरेदीचं प्रकरण असेल, याबद्दल त्यांनी भ्रष्ट कारभाराचे आरोप केलेले आहेत। त्यामुळे काही दलित संघटना, ज्या संजय शिरसाटाच्या समर्थक आपल्याला म्हणता येणार नाही, मात्र काही दलित संघटनांनी इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे की इम्तियाज जलील यांनी जर हे सगळं थांबवलं नाही तर त्यांच्या घरावर चिखलफेक वगैरे करू, आजची वेळ सुद्धा त्या निवेदनावर दिलेली। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला दिसतोय आणि संघटना त्या ठिकाणी येऊन आंदोलन करणार आहेत। निश्चितपणे 12-1च्या दरम्यान संघटनेची काही लोक तिथे येणार असं ठाम आहे, मात्र पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठा आहे आणि या प्रकरणी सगळे थोड्या वेळातच इम्तियाज जलील आपली प्रतिक्रिया सुद्धा देतील। निश्चित सिद्धार्थ, तुमच्याकडून या संदर्भात अपडेट वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।